बालमानसशास्त्राकडे पाहताना मानसशास्त्रज्ञ म्हणून आपण कोणत्या भूमिकेतून बघावं की जेणेकरून बालमानसशास्त्र ही संकल्पना अधिक समजावून घेता येईल याचा विचार करत असताना काही प्रसंग आणि काही प्रक्रिया तुमच्या समोर मला या ठिकाणी ठेवायला आवडेल। त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या 20 मार्चला जागतिक आनंद दिवस साजरा होत असताना एक बातमी आली की फिनलंड सारखा एक देश जो जागतिक वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जे आहे त्या इंडेक्समध्ये तो सलग 8व्या वर्षी पहिला आलेला आहे। आपला क्रमांक किती आहे हे सर्वांना त्या ठिकाणी माहिती असेल, परंतु गेली 8 वर्ष हा फिनलंड नावाचा छोटासा देश ज्याची लोकसंख्या केवळ 56-57 लाखापर्यंत आहे आणि त्या देशाने जागतिक क्रमवारीत आनंदाच्या क्रमवारीत आनंदी लोकांच्या रँकिंगमध्ये त्यांनी सलग 8व्यांदा त्या ठिकाणी सर्वोच्च स्थान प्राप्त केलेलं आहे। एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला ही घटना अधिक जाणून घ्यावीशी वाटली की हा एक छोटासा देश आणि या छोट्याशा देशाने कशा पद्धतीने हे स्थान त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। आणि थोडंसं खोलात जाताना मग जाणवायला लागलं की त्यांनी जे मॉडेल ऑफ एक्सलन्स आणि इनोव्हेशन जे साध्य केलेलं आहे ते साध्य करताना त्यांच्या एज्युकेशन सिस्टीमचा मोठा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे। आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे स्वाभाविकपणे आपण भावनांकडे अधिक सजगपणे आणि अधिक खोलवर बघू शकत असतो आणि म्हणून या फिनलंड देशाने स्वतःची अशी आगळीवेगळी एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीने नेमकी डेव्हलप केली की जेणेकरून त्या देशालाच जागतिक आनंदी लोकांचा देश असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। आणि मग थोडं आणखी खोलात जाताना काही मुद्दे लक्षात यायला लागले की फिनलंड या देशाने जागतिक क्रमवारीमध्ये सर्व चांगल्या एज्युकेशन जी आहे ती अतिशय युनिक अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल आहे तो म्हणजे त्या देशामध्ये असणारा अभ्यासक्रम। या ठिकाणी उल्लेख झाला की एका 8 आणि आहे। जर आपण एकूणच शिक्षणाचा ढाचा आराखडा जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की मानवी जीवनातील जर कार्यकर्तृत्वाची 60 वर्ष आपण गृहीत धरली तर साधारणपणे 30 वर्ष आपली ही शिक्षणात आपण व्यतीत करत असतो। नर्सरीला जर आपण प्रवेश घेतला तर PG करेपर्यंत म्हणजे डॉक्टरेट करेपर्यंत डॉक्टरेट पर्यंत जाईपर्यंत आपल्या वयाची 25-30 त्या ठिकाणी येते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की वयाच्या निम्म्या म्हणजे आयुष्याच्या निम्म्या कालखंडामध्ये शिक्षण हा विषय महत्त्वाचा राहिलेला आहे। सुरुवातीचा कालखंड जर आपण बघितला गेल्या 2500 वर्षातला की ज्ञान कसे निर्माण होते, ज्ञान कसे प्राप्त केले जाते, या ज्ञानाला कशा पद्धतीने मोल्ड केलं जातं आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं, तर स्वाभाविकपणे सुरुवातीला सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल ही नावं येतात आणि तिथपासून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आजही अखंडपणे चाललेला आहे असं आपल्याला दिसतं। मग या ठिकाणी बऱ्याच गोष्टी नकारात्मकही बोलल्या गेल्या। आपण मानसशास्त्र शिकवत असताना आपल्याला नेहमी असं वाटत असायचं किंवा वाटत असतं की निगेटिव्हिटी जी आहे मानवी आयुष्यातली हिला फार मोठं महत्त्व आपल्या मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये दिलं गेलेलं आहे। सिग्मंड फ्राईड आणि तत्संबंधी जे मानसशास्त्रज्ञ आहेत मानसिक विकृतींवर अधिक बोलताना आपल्याला दिसतात। परंतु 1970 पासूनच एक नवीन ट्रेंड सुरू झाला आणि सिलिगमनने मग पॉझिटिव्ह सायकोलॉजी ही ब्रँच आणली हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं। परंतु 70 पासून
म्हणजे या आनंदी भावनेविषयी जर आपण बोलायचं म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की या फिनलंड नावाच्या छोट्याशा चिमुकल्या देशाने 1970 पासूनच स्वतःच्या अभ्यासक्रमांमध्ये त्या ठिकाणी ही मानसशास्त्रीय तत्त्वे जी आहेत पॉझिटिव्ह सायकोलॉजीतली यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते अशा ठिकाणी पोहोचलेले आहेत की इतरांच्या तुलनेत ते फारच पुढे निघून गेलेले आहेत. अर्थात लोकसंख्या हा एक त्यांचा प्लस पॉईंट असू शकतो आणि आपल्याकडे अजस्त्र असणारी लोकसंख्या हा सुद्धा एक काळजीचा विषय आपण म्हणू शकतो. परंतु सोशल मीडिया त्यांच्या देशात पण आहे, सोशल मीडिया आपल्या देशात पण आहे, मोबाईल तिकडे आहे आपल्याकडेही आहे, त्यांनाही 24 तास मिळतात, आपल्यालाही 24 तास मिळतात. असं असूनही या आनंदी जीवनशैलीकडे या लोकांचा प्रवास कसा झाला याचा जर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये काही टप्पे असे त्यांनी ठरवून घेतलेले आहेत की ज्या अभ्यासक्रमांचं स्वरूपच मुलांच्या विकासामध्ये जॉयफुल एक्सपिरियन्स ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने मुलांना शाळेमधूनच वाढवलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रमांचा हेतू ठरवत असताना आणि मी स्वाभाविकपणे मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना ह्या गोष्टी मला प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवल्या की आपण अभ्यासक्रम तयार करताना नेमकी कोणती उद्दिष्टे समोर ठेवतो. आता तर आपण ब्लूम टॅक्झॉनॉमी वगैरे त्याविषयी बऱ्यापैकी बोलायला लागलो आहोत, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये जीवनवेधी दृष्टिकोन आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपण नक्की ठेवत असतो का? खूप वेळा असं जाणवतं. बऱ्याच वेळा सहकाऱ्यांच्या टीकांनाही सामोरं जावं लागतं की आपला अभ्यासक्रम फार जड झाला किंवा आपला अभ्यासक्रम फार सोपा झाला, बल्की झाला वगैरे वगैरे अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला अभ्यासक्रमांच्या संदर्भात ऐकायला येतात. परंतु हा जो अभ्यासक्रम आहे, ज्या अभ्यासक्रमामुळे फिनलंडची जी एज्युकेशन सिस्टीम आहे जी जागतिक रँकिंगमध्ये सर्वश्रेष्ठ ठरली, त्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक अशा काही बाबींचा अंतर्भाव केलेला आहे की बालपणापासूनच मुले शिक्षण घेत असताना त्यांच्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो आणि मग हे सकारात्मक जी काही प्रक्रिया आहे, ही काही बीजं त्यांच्यामध्ये रोवली जातात, त्याच्यामध्ये आपली जी मानसशास्त्रीय तत्त्वे आहेत या मानसशास्त्रीय तत्त्वांचा समावेश करून त्यांनी मोठी झेप घेतलेली आहे असं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रम ठरवताना सेल्फ अवेअरनेस डेव्हलप करणे. अगदी सुरुवातीला मगाशी एका वक्त्यांनी उल्लेख केला की तिसऱ्या वर्षीपासूनच अभ्यासक्रम सुरू होणार आहे वगैरे वगैरे, परंतु फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशनमधली जर आपण दरी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की वयाची 30 वर्षे जर आपण शिक्षण प्रणालीमध्ये घालवत असू आणि मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सुरुवातीच्या वर्षांचा आपल्या जीवनामधला महत्त्वाचा भाग जर आपण लक्षात घेतला तर स्वाभाविकपणे आपल्याला लक्षात येतं की सेल्फ अवेअरनेस जे आहे बालपणापासून जर आपण मुलांमध्ये इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामधील जी काही आत्मविश्वासाची पातळी आहे ही वाढू शकते. आणि हा प्रवास कुठून कुठपर्यंत झालेला आहे म्हणजे आपण जर बघितलं आपल्या अभ्यासक्रमांमध्ये म्हणजे आपल्याकडेही थोर लोक याच अभ्यासक्रमामधून आलेले आहेत हे नाकारता येणार नाही, परंतु छडी लागे छमछमपासून 13 डिसेंबरला आता एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक GR प्रकाशित केला. त्यामध्ये फार स्पष्ट अशा प्रकारच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. म्हणजे शासन स्तरावर सुद्धा हे ट्रेंड किती गांभीर्याने घेतले जात आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. फक्त 2 मुद्दे मी या ठिकाणी वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण कुठपर्यंत आलेलो आहोत आणि आता इथून पुढे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. त्यामध्ये 2 मुद्दे असे दिलेले आहेत. 13 डिसेंबरचा GR त्याच्यावर फारशी चर्चा तज्ज्ञांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमधून इव्हन सोशल मीडियामध्ये सुद्धा फार कमी प्रमाणात झालेली आढळते. त्या GRमध्ये एकूण 11 मुद्दे दिलेले आहेत, परंतु एक मुद्दा त्या ठिकाणी असा दिलेला आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा गंभीर शारीरिक दंड, शिक्षा, मग कंसात मारणे, त्या मारण्याचे पण प्रकार त्यांनी दिलेले स्पेसिफिक, हाताने, काठीने, फुटपट्टीने, पट्ट्याने
इत्यादी. त्याचबरोबर कान किंवा केस ओढणे, उठाबशा काढायला लावणे, ढकलणे, वर्गाबाहेर उन्हात किंवा पावसात उभे राहण्याची शिक्षा देणे, गुडघ्यावर बसवणे, भुकेले ठेवणे किंवा पाणी न देणे, अपमान करणे, हा एक मोठा इन्सल्टिंग जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्वसुरींच्या बोलण्यात तर असे अनेक मुद्दे वारंवार त्या ठिकाणी यायचे की वर्गामध्ये 100 विद्यार्थी असताना काही भागातून आलेल्या, काही स्ट्रेटामधून आलेल्या विद्यार्थ्यांना असं हिणवलं जायचं की या ठिकाणी तू चुकून आलेला आहे आणि ही तुझी जागाच नाही. परंतु नवीन ट्रेंड असं सांगतायत की अशा प्रकारचा इन्सल्ट, अशा प्रकारचा अपमान हा विद्यार्थ्यांचा होऊ नये. शाब्दिक असेल, मानसिक असेल, वारंवार नावे ठेवणे असेल, एखाद्याला कमी लेखणे असेल किंवा भेदभाव, त्यातही जात, धर्म, भाषा, लिंग, सामाजिक आर्थिक स्थिती, विशेष गरजा, शैक्षणिक कामगिरी यांच्या आधारावर अनुज्ञेय असणार नाही. आणि पुढचा एक मुद्दा त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व सौम्य भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. म्हणजे छडी लागे छमछमपासून सुरू झालेला हा प्रवास आत्ता अशा टप्प्यावर पोहोचलेला आहे की विद्यार्थ्याला एक विद्यार्थी म्हणून, एक व्यक्ती म्हणून समजावून घेणं शिक्षकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यामध्ये आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून मगापासून बरंच बोललं गेलं की मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये किती संधी आहेत. या संधी प्राप्त करत असताना आपल्यासमोर अशा प्रकारची आव्हानं पण असणार आहेत की विद्यार्थ्यांना एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून समाजामध्ये उभं करत असताना कशा पद्धतीने आपण त्याच्याशी डिलिंग केलं पाहिजे. अनेक देशांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग चाललेले असतात. मग याच्यानंतरच्या एका सेशनमध्ये दरेकर सर पण त्या ठिकाणी कॅनडामधील संधी, जो हॅपीनेस इंडेक्समध्ये 18वा क्रमांकाचा देश आहे, आपल्या खजिनदार नेमक्या त्याच देशामध्ये, शर्वरी दरेकर मॅडम त्याच देशामध्ये शिक्षण पद्धतीचा अभ्यास करतायत सध्या. आणि म्हणून देशोदेशींच्या अभ्यासक्रमांचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे जाणवतं की आपण उशिरा का होईना एका दिशेने चाललो आहोत. आणि ही दिशा जी आहे ती सकारात्मक मानसशास्त्राची आहे. मग हे सकारात्मक मानसशास्त्र गाठत असताना, त्याच्याकडे आपला प्रवास चाललेला असताना आपल्याला पुन्हा फिनलंडकडे यावं लागतं की फिनलंडने हे कसं साध्य केलं. 8 वर्ष सलग एखाद्या रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर राहणे कशा पद्धतीने त्यांनी शक्य केलं. कारण सोशल मीडियाचा या ठिकाणी उल्लेख केला आणि सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्य आहे, डिप्रेशन आहे आणि अनेक बाबी सातत्याने बोलल्या जात असतात. प्लीज. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बघायला मिळतं की गेल्या 3 वर्षातला एकूण लाईफ इव्हॅल्युएशनमधला त्यांचा जो काही प्रवास आहे तो 10 पॉईंटच्या रेटिंग स्केलवर ते ॲनालाइज करतात आणि त्या माध्यमातून हॅपीनेस इंडेक्स हा त्या ठिकाणी मोजला जात असतो. त्याच्यामध्ये पुन्हा 6 इंडिकेटर्स दिलेले आहेत. GDP आहे, सोशल सपोर्ट आहे, हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, फ्रीडम आहे, जनरॉसिटी आहे. आणि एक मुद्दा त्या ठिकाणी तोही त्यांनी दुर्लक्षित केलेला नाही, परसेप्शन्स ऑफ करप्शन. त्यामध्ये हा जो हॅपीनेस मुद्दा आहे, ह्या हॅपीनेसचे काही डिटर्मिनंट्स पण आपल्याला आपल्या मानसशास्त्रीय तत्वांमध्ये त्या ठिकाणी सांगता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सोशल कनेक्शन्स म्हणजे इकिगाई, आता मगाशी उल्लेख झाला की अशी पुस्तकं जी विकली जातात, असे काही तत्व आहेत की तुम्हाला ती जीवन जगताना सकारात्मक पद्धतीने जीवनाकडे बघायला शिकवतात. ही फक्त म्हणजे ती शाळेत तर आलीच पाहिजे, अभ्यासक्रमांमध्ये पण आलीच पाहिजेत, परंतु जीवनामध्ये मित्रपरिवार, कुटुंबीय किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. शेअर्ड मील्स असेल, कम्युनल काइंडनेस असेल, केवळ धार्मिक आधारांवर किंवा वंश भेद न करता विद्यार्थ्यांमध्ये जर आपण हे गुण सकारात्मक मानसशास्त्रातले जर रुजवू शकलो, पॉझिटिव्ह इमोशन्स असतील, एंगेजमेंट असेल, रिलेशनशिप, परमामॉडेल ज्याला आपण म्हणत असतो, आपल्या अभ्यासक्रमांमध्ये जर या गोष्टींचा समावेश होऊ शकला तर उद्याची जी पिढी आहे, जे बऱ्याच वेळा नकारात्मक बोललं जातं की सोशल मीडियामुळे सगळं हे वाढलेलं आहे, करप्शन वाढलं, मानसिक आजार वाढले वगैरे वगैरे, तर या मानसिक आजारांवर आळा घालण्याचं काम आपला अभ्यासक्रमच त्या ठिकाणी करू शकेल, अशा प्रकारचा आशावाद मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो. संयोजकांनी
या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो. बरेच मुद्दे खरं तर या विषयामध्ये सांगण्यासारखे आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि चेअरमन साहेबांची सूचना लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आचार्य देशमुख. पॅरेंट इज द फर्स्ट टीचर ॲट होम, अ टीचर शुड बी सेकंड पॅरेंट ॲट स्कूल. हे मूल्य जर अंगीकारले ते चित्र बदलू शकते. बालकांच्या विकासासाठी सक्षम पालकत्व याकरिता मी आमंत्रित करीत आहे प्राध्यापक डॉक्टर शशिकांत खलाण. सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन, ज्यांच्या शैक्षणिक संस्कारातनं आम्ही घडलो आणि ज्यांच्या पुस्तकातनं आम्ही आदर्श शिक्षकाकडे वाटचाल करत आहोत, असे सर्व लेखक, सर्व संशोधक, विद्यार्थी, मित्र मैत्रिणींनो, बालकांच्या विकासासाठी सक्षम पालकत्व या विषयावरील परिसंवादातील चर्चेमध्ये मी पॉझिटिव्ह सायकॉलॉजीच्या अँगलने थोडंसं बोलणार आहे. आत्ताच माझे मित्र प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख सर यांनी पॉझिटिव्ह स्कूलिंग या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे. गेल्या 8 वर्षामध्ये फिनलँडसारख्या देशाने सातत्याने पहिला क्रमांक पटकावला आणि आपला भारत 125च्या आधी अजूनपर्यंत येऊ शकलेला नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, पॉझिटिव्ह सायकॉलॉजीच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर ॲब्राहम मॅस्लो सारखे जे मानसशास्त्रज्ञ आहेत, 1952मध्येच ॲब्राहम मॅस्लो सारख्या मानसशास्त्रज्ञांनी पॉझिटिव्ह सायकॉलॉजीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. तिला मार्टिन सेलिगमनने पुढे 1996मध्ये एक विषयाच्या रूपामध्ये पुढे आणली. पण मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा अनेक मानसशास्त्रज्ञांनी पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचा अभ्यास केलेला आपल्याला दिसतोय. बरेच पालक असे म्हणतात विद्यार्थी ऐकत नाहीत, खूप सांगावं कसं समजवावं. शिक्षक पण म्हणतात की अलीकडचे विद्यार्थी फार बिघडलेले आहेत, या विद्यार्थ्यांना वळणावर कसं आणावं, कसे प्रयत्न केले जावेत. समुपदेशकांकडे असे विद्यार्थीसुद्धा पालक घेऊन येत असताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, प्रश्न असा पडतो की चूक नेमकी कोणाची आहे? विद्यार्थ्यांची आहे का खरोखर, पालकांची आहे का, की शिक्षकांची आहे, की वातावरणाची आहे? याच्यामध्ये जर आपण डोळसपणे बघितलं तर हा समाजातला प्रत्येक घटक जो काही आहे, हा प्रत्येक घटक मला या ठिकाणी जबाबदार असल्यासारखा वाटतो. कारण मॅस्लो असं म्हणतात की जन्माला येणारं प्रत्येक मूल हे कोऱ्या पाटीसारखं स्वच्छ असतं आणि त्याच्यावर तो ज्या समाजात वाढतो, ज्या परिवेशात तो सुसंस्कारित होतो किंवा संस्कारित होतो, ते जे संस्कार आहेत ते संस्कारच त्याला घडवतात किंवा बिघडवतात. आणि हे संस्कार देणारी पहिली संस्था असेल तर ती कुटुंब संस्था आहे. आणि म्हणून या कुटुंब संस्थेतला पालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. मग हे सक्षम पालकत्व आपल्याला सकारात्मक पालकत्वाच्या दिशेने कसं नेता येईल, या संदर्भामध्ये विचार करणं ही खरोखर काळाची गरज आहे. मित्रांनो, 1976 पासून अमेरिकेसारख्या देशामध्ये सेल्फ सायन्स नावाचा विषय जो आहे तो नर्सरीपासून सुरू झालेला आहे. या सेल्फ सायन्समध्ये काय शिकवलं जातं तर या सेल्फ सायन्समध्ये इमोशन मॅनेजमेंट शिकवलं जातं. म्हणजे 50 वर्षापूर्वीपासून अमेरिकेसारख्या देशांमध्ये मुलांना भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये शिकवणं किंवा शिकवलं जातं. पण भारतासारख्या देशामध्ये अजूनही या विषयाचं गांभीर्य आपल्याला प्रामुख्याने जाणवत नाही. डायना बॉमरेंड यांनी सांगितलेल्या पालकत्वाच्या शैली आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. या 3 आणि त्या व्यतिरिक्त निर्माण झालेली 4थी पालकत्वाची शैली, याच्या बाबतीमध्ये जर आपण प्रश्न विचारला तर कोणती पालकत्वाची शैली श्रेष्ठ? आपल्यापैकी बरेच जण म्हणतो लोकशाही पालकत्वाची शैली श्रेष्ठ. पण अलीकडे मानसशास्त्रज्ञ असं म्हणायला लागलेत की मिश्र स्वरूपाची पालकत्व शैली अवलंबणं फार आवश्यक झालेलं आहे. प्रत्येक वेळेस मुलाचं कौतुकच केलं पाहिजे, प्रत्येक वेळेस मुलाला शिक्षाच दिली पाहिजे,
प्रत्येक मुलाकडे दुर्लक्षच केलं पाहिजे, सगळंच मुलांचं ऐकून घेतलं पाहिजे असं आता राहिलेली नाही. कारण कालमानाप्रमाणे मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल जे काही आहेत हे बदल होत आहेत. मग आजच्या पालकांसमोरची आव्हानं नेमकी काय आहे? तर आजच्या पालकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की हे जे बदलतं तंत्रज्ञान आहे, या बदलत्या तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाखाली मुलं वाढत आहेत. स्क्रीन टाईम त्यांचा वाढलेला आहे. आताच आपण सुरुवातीला मान्यवरांचं व्याख्यान जेव्हा ऐकलं त्यावेळेस AIच्या जो प्रभाव आहे तो प्रभाव या पिढीवर कसा होतो आहे, जेन झी पिढी असेल, जेन अल्फा पिढी आता जी असेल, याच्यामध्ये तुम्ही बघा कसा तंत्रज्ञानाचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो. जे आज 1986च्या आतले आहेत त्यांनी खूप छान जीवन जगलेलं आहे. आम्हाला मोबाईल बघायला मिळाला 1998 साली. त्याच्यानंतर तो मोठ्या प्रमाणामध्ये फोपावला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही घडलो. याच्या बाबतीमध्ये गेसेल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे, वैकासिक मानसशास्त्रज्ञ, खूप सुंदर त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की मुलांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घडू द्या. आज आपण काय करतोय? आज आपण पालकत्वाच्या भूमिकेतनं मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण घडवतो की बिघडवतो हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या बालकाला अभ्यासासाठी मागे लागणारी आई असेल, पालक असतील, वेगवेगळ्या खेळांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसमध्ये गुंतवणारे असतील, तो मुलगा खरोखर जीवन जगतो का त्याच्या पद्धतीने? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून गेसेल जे म्हणतात ते खरोखर बोलक आहे. मुलांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाढू द्या. जे एकत्र कुटुंबामध्ये वाढले, जे खेड्यात वाढले, आई वडील, काका काकू, मामा मावशी यांच्या संपर्कात वाढले, त्यांना संस्काराची गरज नाही आली. ते आपोआप त्याच्यातनं संस्कारित झाले. आणि आज आपण प्रयत्नपूर्वक संस्कार करत असताना मुलं घडत नाही आहेत, तर बऱ्याचदा बिघडण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न होत आहे. याची कारणं जी काय आहे त्याच्यामध्ये पहिलं तंत्रज्ञानाचं वर्चस्व सांगता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की अलीकडे ड्वेल एम्प्लॉई करिअर कपल याला महत्त्व आहे. दोघंही नोकरी करतात, मुलांना वेळ देणं फार अवघड होऊन बसतं. वाढती स्पर्धा याच्यामध्ये माझं मूल जे आहे ते परफेक्ट असलं पाहिजे. हा जो परफेक्टपणा जो आहे याच्या मागे पालक लागलेले आणि मग तो परफेक्ट करण्यासाठीचा भडीमार जो काही आहे तो भडीमार आपल्याला चाललेला दिसतो आहे. पालक दोघंही नोकरी करणारे असतील किंवा आई गृहिणी जरी असेल तरी दिवसभराच्या कामांच्या थकवामुळे मुलांची सुसंवाद साधायला आपल्याला वेळ मिळत नाही आहे. ही वेगवेगळी कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मग यासाठी आपण सायकोलॉजीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, समुपदेशक काय करू शकतो यासाठी एक 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, इमोशनल लिटरसीच्या बाबतीमध्ये पॅरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम जे काही आहेत हे होणं फार आवश्यक आहे. बऱ्याचशा CBSE बोर्डच्या शाळांमध्ये आता समुपदेशकांची नियुक्ती झालेली आहे आणि अशा शाळांमध्ये जे समुपदेशक आहेत, कार्य करणारे समुपदेशक जे काही आहेत ते विद्यार्थ्यांची संवाद साधतात. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या त्रिसूत्रींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून मुलांचे बरेच प्रश्न जे काही आहेत ते सुटू शकत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह डिसिप्लिन लावण्याची. मुलांना सकारात्मक शिस्त लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिस्त फार आवश्यक आहे, पण शिस्त का केली तिच्या मागची तर्कसंगता जी आहे ती पालकांनी विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे. मुलांचं सगळंच न ऐकता कुठंतरी त्यांना थांबवलं आपण पाहिजे. त्याचबरोबर कॅरोल ड्वेक सारख्या मानसशास्त्रज्ञ ग्रोथ माइंडसेटला महत्त्व देतात. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी शिक्षक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांची कसं हितगुज साधलं पाहिजे. स्क्रीन अवेअरनेस जो आहे, लिटरसी जी काही आहे त्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन कसं केलं पाहिजे या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं ओरिएंटेशन होणं फार महत्त्वाचं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कम्युनिकेशन फार कमी होतं आहे, संवाद फार कमी होतो आहे. हा संवाद कसा वाढवता येईल या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. रेझिलियन्स सारख्या गोष्टींना सुद्धा फार महत्त्व आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी अपयशी होतात, स्वतःला कमी लेखतात.
अपयशातनं स्वतःला सावरायचं कसं आणि यशाच्या शिखरावर जायचं कसं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. पॅरेंटल सेल्फ केअर ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आकार देणारे हात असावेत आणि हे आकार देणारे हात फक्त पालकच असावेत असं मला या ठिकाणी वाटतं. याबरोबरच काय बिघडलंय हे सांगण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं हे आपण पॉझिटिव्ह अँगलने सांगणं महत्त्वाचं आहे. मुलांमधले कमतरता न लक्षात घेता मुलांमध्ये असणारे जे स्ट्रेंथ्स असतात त्यांना आपण फोकस केलं पाहिजे. लिया वॉटर्स सारख्या मानसशास्त्रज्ञांनी या संदर्भामध्ये फार सुंदर विवेचन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे प्रत्येक मुलामध्ये काही दुर्गुण असतात, पण त्या दुर्गुणांवर फोकस न करता त्यांच्यातील सद्गुण किंवा बलस्थानं जे काही आहेत त्यांच्यावर फोकस करत आपण त्यांना उत्तुंग पद्धतीने वाढवू शकतो. स्नायडर सारख्या मानसशास्त्रज्ञांनी होप थेरी मांडलेली आहे. जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातनं बघा. मुलांमध्ये हा आशावाद पालक म्हणून आपण निर्माण करू शकतो. मी जीवनात काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. याबरोबरच माइंडफुल पॅरेंटिंग हा एक अतिशय नवीन महत्त्वाचा प्रवाह जो काही आहे तो पालकांमध्ये रुजवणं पण फार आवश्यक आहे. मार्टिन सेलिगमन यांनी सांगितलेलं आणि सरांनी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे पेरमा मॉडेल जे काही आहे ते पेरमा मॉडेल याच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, एंगेजमेंट आहे, नंतर रिलेशनशिप आहे, नंतर मिनिंग आहे आणि अकॉम्प्लिशमेंट आहे. हे जे 5 घटक आहेत या 5 घटकांचा संयुक्त वापर आपण पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमध्ये करू शकतो. इतकंच नव्हे तर 2017मध्ये प्रेमा प्लस मॉडेल आलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी 3 घटक समाविष्ट झालेले आहेत. त्या संदर्भात आपण बघू शकतो. बाउमिस्टर सारख्या मानसशास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सेल्फ कंट्रोल, सेल्फ रेग्युलेशन्स या गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना आपण स्वनियंत्रण साधायला कसं शिकवायचं आणि स्वतःला पॉझिटिव्ह दिशेने कसं रेग्युलेट करायला शिकायचं हे देखील सांगितलेलं आहे. सगळ्यात शेवटी मी असं म्हणेल, माँ बाप का एक शब्द भी दिशा बदल देता है, एक हौसला भी मंजिल बना देता है. खुद को संभाल कर रखो ए पालको, क्योंकि तुमसे ही बच्चा अपनी पहचान बनाता है. आणि म्हणून आपल्या मार्फतच आपल्या मुलांची पहचान जी आहे, ओळख जी आहे, ती ओळख आपल्याला कशी चांगली करून देता येईल. पालकांचंच मुलं अनुकरण करत असतात. जे पालक म्हणतात की मुलं आमचं ऐकत नाही ते पालक निश्चित कुठेतरी कमी पडत असतात. सारखं मोबाईल बघणारे पालकांचीच मुलं जास्त मोबाईल पण बघत असतात. हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. आणि म्हणून मित्रांनो, बच्चों को परफेक्ट मत बनाओ, उन्हें इंसान बनाना सिखाओ. जीत से पहले हर का स्वाद और हर हाल में उठना सिखाओ. धन्यवाद. धन्यवाद प्रोफेसर डॉक्टर शशिकांत जी. अति सर्वत्र वर्जते. ओव्हर इंडल्जन्स, ओव्हर प्रोटेक्शन, ओव्हर रिस्ट्रिक्शन्स, ओव्हर पनिशमेंट. पण याच्यातली एकही गोष्ट जर कमी केली तर आकारावयाची विकार निर्माण होतात. पालकत्व याला जर आपण दर्जा मानलं तर त्याला निश्चितपणे एक भूमिका आहे. आणि पालकांना जे मूल्य मुलांमध्ये हवे आहेत ते आधी जगावे लागतील. मुलं त्यांचं अनुकरण आपोआप करतील. धन्यवाद शिक्षकांनी. पुढच्या चर्चेकरिता मी डॉक्टर नकुल वंजारी यांना आमंत्रित करीत आहे. मानसोपचार तज्ज्ञ नाशिक. नमस्कार. धन्यवाद व्यासपीठ. मला वाटतं आपण लेट आहोत. मी मोजून 10 ते 15 मिनटं घेईल आणि माझा जो स्कोप आहे तो एक 3-4 मुद्द्यांपुरता लिमिटेड ठेवतो. एक, सर्वप्रथम की बेसिक नीड्स काय आहेत मुलांच्या आणि पालकांच्या. 2, नेमकी अडचणी काय आहेत मुलांच्या आणि पालकांच्या. आणि 3, मानसोपचार तज्ज्ञांकडे पालकांनी किंवा मुलांनी कधी यावं. सर्वप्रथम वक्त्यांनी मगाशी गोडबोले साहेबांनी किंवा आता देशमुख सरांनी किंवा खलाने सरांनी सांगितल्याप्रमाणे काही थिअरीज आहेत ज्याच्यामध्ये बेसिक नीड्स प्रत्येक व्यक्तीला असतात. मनुष्य जेव्हा जन्माला येतो
तेव्हा त्याला सगळ्यात पहिली नीड असते अन्न वस्त्र निवारा, सेफ्टी नीड्स, फूड नीड्स. तसं लहान मुलांच्या काही नीड्स असतात आणि त्या जर आपण फुलफिल करू शकलो तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी सोप्या जातात. तर काय, सर्वप्रथम मुलांची सेफ्टी नीड म्हणजे फूड, स्लीप आणि त्यांना जे काही लागतं, उदाहरणार्थ पाणी असेल, लघवीला लागलं तर तिथे जाणं असेल, संडासला लागलं तर तिथे जाणं असेल, यासाठी मुलं पहिले अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला भूक लागली की ती रडतं, झोप लागली की रडतं. दुसरी गोष्ट, त्यांना ज्यावेळेस पालकांचा वेळ पाहिजे असतो त्यावेळेस ते अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते चिडतील, रडतील, ओरडतील, मागे लागतील. तिसरी गोष्ट, त्यांना ऐकून जेव्हा घ्यायला पाहिजे असतं त्यावेळेस ते त्रास देतात की तू माझं ऐकत नाही, मला बोलू देत नाही, तुझंच चालवते, मी बोलायला लागलं की मला शांत बसवतात. म्हणजे त्यांचं ऐकून घेणं ही एक त्यांची महत्त्वाची नीड आहे. पुढची नीड आहे की त्यांना नॉन जजमेंटल राहून कम्पेअर न करता त्यांच्याकडे बघणं. म्हणजे काय, तर तुझा भाऊ असा आहे, तुझी बहीण अशी आहे, तुझा मित्र असा आहे, तुझी मैत्रीण अशी आहे, ते बघ किती पुढे आहे, तू बघ किती मागे आहे. ही एक सतत कंपॅरिझन बऱ्याचदा पॅरेंट्सकडून होत असते आणि म्हणूनच नॉन जजमेंटल, नॉन कम्पेअरिंग ॲटिट्यूड हे एक मुलांना आवश्यक गरज त्यांच्या लहानपणापासूनची असते. या काही महत्त्वाच्या गोष्टी मुलांच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेम म्हणजे काय की तू माणूस म्हणून नालायक नाही आहेस. तुझ्यामध्ये काही गुणदोष असतील, काही गोष्टी चांगल्या असतील, काही वाईट असतील. तुझ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांना आम्ही बॅड मॅनर्स म्हणू शकतो. बॅड ह्युमन बिईंग म्हणून तुला लेबल करण्याची गरज नाही आहे. बऱ्याचदा आपण सहजपणे बोलून जातो की तू असाच आहे आणि तुझ्यासारखा मुलगा मुलगी माझ्या पोटी जन्माला आला हे माझं नशीब फुटकं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की मी म्हणजे काही कामाचा नाही आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे आईवडील नाहीत. म्हणून तो कसाही असला तर त्याच्या वाईट गुणधर्मांना दाखवताना हे गुणधर्म वाईट आहेत, तू वाईट नाही आहेस, तुझ्यामध्ये काही चांगले गुण आहेत हे त्याला सतत जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या गुणांसाठी त्याच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. या 4 ते 5 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या पालकत्व करत असताना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पालकत्वाच्या चॅलेंजेस काय आहेत? आत्ता बदलत्या जमान्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहेत, एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, लक्ष द्यायला लोक कमी आहेत. जुन्या काळामध्ये मला आठवतं आम्ही लहान असताना चॅलेंज आमच्या पालकांना होतं की TV, माझा मुलगा खूप TV पाहतो. आता चॅलेंज आहे की माझा मुलगा खूप मोबाईल बघतो. काही पालकांना सुरुवातीला खूप लाड येतो त्याचा की अहो हा 2च वर्षाचा आहे आणि याला मोबाईल ऑपरेट करता येतो, याला ते व्हिडिओज बघता येतात, याला ते व्हिडिओज लावता येतात, याला रेकॉर्डिंग करता येते आणि त्याच्यात त्यांना खूप मोठेपणा वाटतं. असं वाटतं की माझा मुलगा म्हणजे एकदम आईन्स्टाईनचाच डायरेक्ट एक आपण म्हणूया की कुळातला माणूस आहे का. आणि नंतर थोड्या दिवसांनी त्याच मोबाईलला पालक वैतागलेले दिसतात की बघा ना हो, शाळेत अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून हा मोबाईलवरच आहे. तर हे एक सध्याचं मोठं चॅलेंज आहे. मला वाटतं माझ्या आधीच्या जमान्यामध्ये काही वेगळे चॅलेंजेस असतील, जसं की खूप जास्त समाजामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं असेल, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं असेल, ज्या काळात TV जास्त नव्हते. ड्रग्स हे तर कित्येक वर्षांपासूनचं चॅलेंज आहे. तंबाखू असेल, गुटखा असेल, दारू असेल. पिअर प्रेशर हे वर्षानुवर्ष चॅलेंजेस आहेत. याच्या व्यतिरिक्त पालकांना स्वतःची एक इन्सिक्युरिटी असते जे फार मोठं चॅलेंज आहे. म्हणजे काय, तर वयात यायला लागल्यानंतर मुलगा असो की मुलगी, आम्ही नेहमी म्हणतो की 10-11 वर्षानंतर त्यांचं पौगंडावस्था, ॲडोलसंट एज चालू होतं, टीनेज चालू होतं आणि त्यावेळेस त्यांना थोडंसं स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यांच्यामध्ये काही वेगवेगळे बदल व्हायला लागतात. मग ते थॉट प्रोसेसमध्ये पण होतात, इमोशन्समध्ये पण होतात आणि फिजिकल ॲपिअरन्समध्ये पण होतात. आणि हे होत असताना त्यांना ज्यावेळेस ते इंडिव्हिज्युअल आहे, त्यांना स्वतःचे विचार आहे असं समजायला लागतं,
त्यावेळेस ते काही गोष्टींना पालकांपासून डिफरंट मतप्रवाह तयार व्हायला लागतात आणि तिथे पालकांची खरीबोची होते. त्यांना वाटतं की याने माझा आदर करावा असं मला वाटतंय, याने माझं ऐकावं असं मला वाटतंय. ॲट द सेम टाईम याने इंडिपेंडंट बनावं, याला सगळ्या गोष्टी करता याव्या हेही मला वाटतंय. म्हणजे एक प्रकारची भीती असते की हा चुकला नाही पाहिजे आणि याला सर्व गोष्टी नीट समजल्या पाहिजे किंवा हिला सगळ्या गोष्टी नीट समजल्या पाहिजे. आणि त्याच पद्धतीने हे सगळं करत असताना त्यांना माझा आदरही राहिला पाहिजे. पण खूप वेळेस ॲडोलसंट एजमध्ये आपला आदर ठेवायचा म्हणजे काय, तर आपलं ऐकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट, असं बऱ्याचदा पालकांना वाटत असतं. आणि मग आपला एखादा विचार मुलाने मुलीने खोडून काढला की आपल्याला त्याच्यामध्ये पर्सनल शत्रुत्व आहे असं वाटायला लागतं की माझा मुलगा माझं काहीच ऐकत नाही, माझी मुलगी माझं काहीच ऐकत नाही. तर लक्षात घ्या, आपण सगळे बघतो लहानपणापासून की हे जनरेशन्स आहे. ह्युमन बिईंग्स अश्मयुगापासून आत्तापर्यंत हळूहळू पुढे येत चालले आहे आणि त्यांच्यामध्ये काही बदल होत चालले आहे. मग ते शारीरिक लेवलला असेल, त्यांच्या बौद्धिक लेवलला असेल, वैचारिक लेवलला असेल, कल्चरल लेवलला असेल. तसेच तुमच्या मुलांमध्येही ते बदल दिसणार आहेत. तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुमच्या आईवडिलांनाही तुमचे काही विचार पटले नसतील, तुम्हाला त्यांचे पटले नसतील. तेच आता होणार आहे. आणि म्हणूनच हे करत असताना त्यांच्यामध्ये बेसिक गोष्टी फक्त चांगल्या आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याने फक्त केस वाढवले आणि कानात बाळी घातली म्हणजे तो खूप नालायक झाला असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. ते जर आम्ही लहान असताना काही वेगळ्या फॅशन होत्या, जीन्सची फॅशन आली होती. आमच्या आईवडील लहान असताना काही बेल बॉटमची फॅशन आली होती. ते त्यांच्या आईवडिलांना आवडत नव्हतं, कारण त्यांचे आईवडील कदाचित धोतर पायजमा आणि गांधी टोपी घालायचे. त्याच्यानंतर बेल बॉटम आलं, त्याच्यानंतर जीन्स आली, आता आणखी वेगवेगळं काय आलं. तर आपण बऱ्याचदा कपड्यांवरून, त्यांच्या बाकीच्या वेशभूषेवरूनही त्यांना झापत असतो किंवा आपले त्यांच्याबरोबर खटके उडत असतात. मला सांगायचं एवढंच आहे की आपण त्यांच्या बेसिक ज्या गोष्टी मी मगाशी सांगितल्या यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचा पोशाख कसा असावा हे त्याला ठरवू द्या. तो जर खराब असेल तर त्याला कळेल. कसं कळेल, तर जसं तुम्हाला वाटतं तसं बाहेर गेल्यानंतर त्याच्या मित्रांनाही वाटतं, त्यालाही वाटतं आणि त्यावरून त्याला समजतं की आपण चुकतोय की बरोबर आहे. खूप लोकांना असं वाटतं की पिअर प्रेशरमुळे माझा मुलगा खराब होतो. असं नाही आहे. आपण तेवढंच चांगल्या पद्धतीने बघितलं आहे की खूप चांगले मित्र असतील तर त्याच्यामुळेही मुलांमध्ये चांगले बदल घडतात. मी कायम सांगत असतो की सायकॉलॉजी किंवा सायकॅट्रीमध्ये बेसिक 3 गोष्टी आहेत. कुठल्याही व्यक्तीचा व्यक्तिमत्व कसा विकास होईल याच्यामध्ये बायो, सायको आणि सोशल. म्हणजे बायोलॉजी, जसं गोडबोले सरांनी मगाशी सांगितलं की काही जीन्स ते जन्मताच घेऊन येतात, तुमच्या हातामध्ये नसतं. अंबानीला 2 मुलं झाले, अनिल आणि मुकेश. मुकेश सक्सेसफुल झाला, अनिल डबगाईला गेला आणि दोघांना समान संपत्ती होती, दोघांना समान मूल्य दिले आईने वडिलांनी, तरी फरक झाला. आम्ही कित्येक वेळेस बघतो की पेशंट येतात, मुलगा डॉक्टर होतो आणि दुसरा मुलगा क्रिमिनल होतो. काही जीन्स हे उपजत असतात, ते आपल्या हातात नाही आहे. सायकॉलॉजी नक्कीच काही प्रमाणामध्ये आईवडिलांच्या आणि समाजाच्या हातात आहे. आणि सोशल म्हणजे पिअर किंवा शाळा, इथेही त्यांच्यामध्ये काही जडणघडण होते. कंट्रोल द कंट्रोलेबल्स म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या माझ्या हातामध्ये त्यांना काय गोष्टी चांगल्या आहे काय नाही हे सांगणं किंवा शिकवणं हातामध्ये आहे. रोल मॉडेल म्हणून तुम्ही त्यांचे पहिले रोल मॉडेल असतात. बऱ्याचदा आपण म्हणतो, सर मगाशी म्हणत होते की रोल मॉडेल काय, तर हिरो हिरोईन किंवा स्पोर्ट्स पर्सन. पण त्यांचे रोल मॉडेल तुम्ही का नसावे? कारण आपण बऱ्याचदा घरी आल्यानंतर स्वतः मोबाईलमध्ये असतो, स्वतः फोनवर असतो, स्वतः मुलांसमोर वाद घालतो, विवाद घालतो. आपण म्हणतो स्त्री आणि पुरुषांना समान हक्क मिळाले पाहिजे, पण घरामध्येच बऱ्याचदा मुलीला स्वयंपाक करायला लावला जातो आणि मुलाला सांगितलं जातं की तू बस, ती वाढून आणेल तुझ्यासाठी. तर या ज्या मूल्य आहेत, हे मूल्य आपण आपल्यामध्ये जर आणले तर आपल्या मुलांना ते बघून काही गोष्टी शिकत असतात. सांगितल्यापेक्षा त्यांचं ऑब्झर्वेशन ही फार मोठी गोष्ट असते आणि ऑब्झर्वेशनने ते सगळ्यात जास्त गोष्टी शिकत असतात. आणि याची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. त्यांना इंडिपेंडंट तुम्हाला जर बनवायचं आहे, त्याला 4 ठेचा लागल्यानंतर त्याला काही गोष्टी कळेल,
आणि तो पुढे शिकेल असं जर वाटत असेल तर त्यांना लहानपणापासून थोडंसं इंडिपेंडंट देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तो वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षात असेल किंवा असेल तर त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करायला लावणं गरजेचं आहे. हे भांडं उचलून तिकडे ठेव, ही गोळी आणून इकडे दे मला, किंवा त्याला जे आवडतं, जे फन ॲक्टिव्हिटीमधून ते शिकू शकता. उदाहरणार्थ, त्याला जर गेम खेळायला दिला तर तुम्ही एखाद्या वेळेस हारला त्याच्यासोबत, तर हारल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने हसून ती वेळ मारून नेतात त्या पद्धतीने त्याच्या लक्षात येतं की अरे, जीवनामध्ये हारणं एवढं वाईट नसतं. त्याच वेळेस त्याच्या मित्रांमध्ये तो जेव्हा जातो आणि खेळताना त्याला एखाद्या गोष्टीमध्ये मागे पडतो, त्यावेळेस त्याला समजते की अरे, माझ्या बाबांनी तर मला शिकवलं आहे की एखाद्या गोष्टीत मागं पडलं म्हणजे एवढं वाईट नसतं. माझे बाबा तर हसून ती वेळ मारून न्यायचे हारल्यानंतर पण. तर या गोष्टी त्या लहानपणापासून हळूहळू शिकत जातात. आणि हे करत असताना तुमचा रोल हा फक्त गाईडचा असावा, तुमचा रोल हात धरून नेण्याचा नसावा. कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येतो तो काही जीन्स घेऊन येतो, त्याच्यामुळे तुम्ही किती हात धरला तरी त्याचा मुकेश व्हायचा की अनिल व्हायचा हे त्याच्या नशिबावर पुढे ठरणार आहे. कारण जीन्स हे तुम्ही बदलू शकत नाही, तुम्ही गाईड करू शकता. हे सर्व करत असताना मोबाईलच्या बाबतीमध्ये थोडक्यात सांगेल की टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे असं आपण म्हणतो. जुन्या काळामध्ये TV आले, त्याच्यावर रामायण महाभारत लागायचे तर आईवडील ते आवर्जून दाखवायचे, त्याच्यातून काहीतरी चांगलं भेटेल. मोबाईल म्हणजे सर्वस्वच वाईट आहे असं नाही आहे. मोबाईल ज्यावेळेस आपण हाताळत असतो त्यावेळेस आपण किती वेळ हाताळतो, मुलांच्या समोर आपण किती वेळ मोबाईलवर असतो, मोबाईल आपण काय बघतो, या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं फार लक्ष असतं. आणि ते तुमच्या माझ्यापेक्षा लाखो पटीने चांगले ऑब्झर्वंट असतात. कारण त्यांना तेवढी बुद्धी डेव्हलप झालेली नसते, पण त्यांना ऑब्झर्वेशन शक्ती ही जन्मताच मिळालेली असते. त्यांची विचारशक्ती ही 10व्या-11व्या वर्षानंतर वाढत जाते, पण ऑब्झर्वेशन पहिल्यापासून असतं. म्हणून तुम्ही ज्यावेळेस वागता त्यावेळेस तुम्ही त्यांना अशा गोष्टी दाखवा ज्या गोष्टी त्यांच्यासाठी गरजेच्या आहेत. तुम्ही कमी वेळ वापरला तेही कमी वेळ वापरतील, तुम्ही त्याच्यावर कामाचं केलं तेही कामाचंच बघतील. आणि याच्या पलीकडेही जाऊन ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर सगळं करतोय आणि तरी आमच्या मुलांमध्ये काही अडचणी आहे, मग मानसोपचार तज्ज्ञांचा तेव्हा रोल काय येतो, तर शाळेमधून वारंवार कंप्लेंट्स यायला लागल्यात की तुमचं मूल खूप जास्त त्रास देतं आहे, खूप जास्त हट्टी आहे, मुलांना त्रास देतोय, एका ठिकाणी बसत नाही आहे, अतिचंचल आहे, अभ्यासात मागं पडतोय. त्यावेळेस नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाला सतत एकलकोंडेपणा हवा असतो, त्याचा मोबाईलचा अतिवापर सगळे प्रयत्न करूनही कमी होत नाही आहे, तो 4 मुलांमध्ये मिसळत नाही आहे, त्याचं बोलणं मागं पडलं आहे, त्यावेळेस तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. खूप वेळेस असं होतं की ओव्हर पॅरेंटिंग किंवा ओव्हर प्रोटेक्शन होतं की माझ्या मुलाला बाहेर जरी जायचं असलं तरी मीच घेऊन जाते की नको बाहेर गेला तर बिबट्या येईल, वाघ येईल, चोर येईल, खाली नको जाऊ, अरे त्या वॉचमनच्या मुलाबरोबर नको खेळू, का तर त्याच्या मुलांना काही गोष्टी माहिती नसतील, ते काही 2 शब्द वाईट शिकवतील. मला वाटतं मी लहान होतो तेव्हा मला अक्षरशः घाणेरड्या शिव्यांपासून तर चांगल्या गोष्टी शिकवण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे मुलं माझ्या आजूबाजूला होते. तेच आत्ताही आहे. परंतु त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्यावेळेस मुलांना कळायला लागतं, आणि ते केव्हा कळतं की तुमच्या रोल मॉडेलिंगपासून तर टीचर्स तुमच्या माझ्यासारखे जे त्यांना शाळेत किंवा बाहेर समाजामध्ये शिकवतात यांच्यापासून त्यांना या गोष्टी कळत जातात. सरांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या बिहेवियरला जास्त वेळ द्या, त्याला जास्त रिएन्फोर्स करा, चुकीच्या बिहेवियरकडे जास्त लक्ष देऊ नका. त्यांनी एखादी शिवी दिली म्हणून त्याला 4 वेळेस बदम मारलं तर त्याला असं वाटतं की हो आज मारलंय पण मला ही शिवी कळाली म्हणजे उद्या काही झालं तर मी दुसऱ्याला पण देईल. परंतु तेच जर ती शिवी त्यांनी दिली आणि तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याने जर एखादी चांगली गोष्ट केली, उदाहरणार्थ परीक्षेत पहिला नंबर आणला आणि तुम्ही त्याला जास्त प्रेज केलं किंवा रिएन्फोर्ससाठी एखादी गोष्ट दिली तर त्याला लक्षात येतं की शिवी दिल्यावर माझ्या आईवडिलांनी लक्ष नाही दिलं, पण ज्यावेळेस मी नंबर आणला त्यावेळेस आईवडिलांनी खूप जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं आणि मला त्याबद्दल काही रिएन्फोर्समेंट म्हणून गोष्टी दिल्या. तर या गोष्टींनी त्यांच्या चांगल्या बिहेवियरकडे त्यांचा ओढा वाढतो आणि वाईट बिहेवियरकडे ऑटोमॅटिकली कमी होतो. याचबरोबरीने ज्यावेळेस मुलं ड्रग्स जो आजचा महत्त्वाचा इश्यू आहे
तर आजकाल मुलं ड्रग्स आणि सेक्स एज्युकेशन हा मोठा इश्यू झालेला आहे की जुन्या काळामध्ये 15-16 वर्षाच्या आत लग्न व्हायचे, त्यावेळेस हार्मोनल चेंजेस मुलांचे ऑलरेडी पीकला आलेले असायचे. आपल्याला आजही माहिती आहे मराठीमध्ये आपण म्हणतो 16व्या वर्ष धोक्याचं, कारण त्यावेळेस सेक्शुअल हार्मोनल चेंजेस फार पीकला आलेले असतात आणि जुन्या काळात त्यावेळेस लग्न होऊन जायचे. आता काळानुरूप 18-21 नंतर लग्न होतात आणि त्याच्यामुळे सेक्शुअल इंटिमसी आणि प्रोमिस्क्युसिटी हा मोठा विषय आजच्या यंग जनरेशनमध्ये झालेला आहे. त्याला कसं हँडल करावं हे पालकांना खूप अडचणीचं वाटतं. ज्यावेळेस मुलं सेक्सबद्दल काही बोलायला जातात, पालक त्यांना बोलू देत नाही. वाइंड अप प्लीज. येस, तू शांत बस, बोलू नकोस, किंवा याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, तू लग्नाला जेव्हा येशील तेव्हा मी बोलेल, असं नसलं पाहिजे. पालकांनी मुलांबरोबर लहानपणापासून जसं ॲनाटॉमी फिजिओलॉजी शाळेमध्ये शिकवलं जातं की ही संस्था ती संस्था, तसंच सेक्स एज्युकेशनबद्दल पण आपण हळूहळू त्यांना ज्ञात करणं गरजेचं आहे. त्यांना समजेल या भाषेमध्ये ज्ञात करणं गरजेचं आहे. त्याच्याकडं शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणं आणि त्यांना त्या दृष्टीने समजावणं हेही फार गरजेचं आहे. ज्या गोष्टींबद्दल ते जास्त अवेअर होतील त्यावेळेस त्यांच्या ॲक्शन जास्त काळजीपूर्वक असतील. तसंच ड्रग्सच्या बाबतीतही आहे. तुमच्या मुलांनी सांगितलं की माझ्या मित्राने आज सिगरेट ओढली, तर तुम्ही त्याला इमिजिएटली सांगतात तू ओढली नाही ना, तू जर ओढली तर बघतोस मी तुझ्या 4 कानाखाली लावेल आणि घराबाहेर काढेल. हे म्हटलं की तो पुढच्या वेळेस मित्राने सिगरेट ओढली तर हाही एखादा कष्ट ओढून बघेल आणि तुम्हाला कधी सांगणारच नाही. कारण ज्यावेळेस संवाद थांबतो त्यावेळेस मुलं आपल्याशी बोलणं थांबवतात. त्यामुळे मुलांना बोलण्याला उद्युक्त करा. त्याने जर असं म्हटलं तर जस्ट त्याला सांगा की हो का, तुझ्या वयात असताना मलाही असं वाटलं होतं, परंतु याच्या पुढे काही न बोलल्यास तो विचार करेल की अरे हो, पप्पांना जर असं वाटलं होतं तर आज तर पप्पा सिगरेट पित नाही, आज तर आई दारू पित नाही. म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केला असेल. तोच कुतूहलाने तुम्हाला विचारतो की काय आहे पुढे, याला कसं हँडल करायचं. म्हणून संवाद जेवढा वाढेल तेवढं तुमची मुलं तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या अडचणी मांडतील. फ्रेंडली राहा, फ्रेंड होऊ नका. फ्रेंड ते तुमचे कधीच होणार नाही, कारण ते त्यांच्या वयाच्याच मुलांशी फ्रेंड्स होतील. आज जर मी विचारलं, इथे 60-70चे लोक आहेत, त्यांना विचारलं तुमचे फ्रेंड कोण आहेत, तर ते म्हणतील आमच्याच वयाचे. माझ्याबरोबर कदाचित त्यांचं फ्रेंड हे नातं नसेल, कदाचित शिष्य गुरुचंच असेल. फ्रेंडली हो, तुम्ही संवाद साधू शकता मोकळेपणानं आणि अडचणी मांडू शकतात, जेणेकरून त्यांना आपण गाईड करू शकू. धन्यवाद. धन्यवाद. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रबोधकांचा योग्य वापर केल्यास बालकांना आपण योग्य आकार देऊ शकतो. धन्यवाद. डॉक्टर नकुल वंजारी. मी आमंत्रित करीत आहे अलका काकडे, डॉक्टर अलका काकडे फ्रॉम सोलापूर. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्वांना नमस्कार. माहीत आहे मला की खूप उशीर झाला आहे. मी काही फक्त उदाहरणं सांगणार आहे आणि त्याच्या पाठीमागे येणारी एखादी थिअरी असेल. तर मला सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणायचं आहे की मूल जेव्हा जन्मतं ना, त्यावेळेला ते मूल जेव्हा जन्मलेलं असतं तेव्हाच पहिल्या वेळेला किमान तो पालकही जन्मलेला असतो. म्हणजे मूल आणि पालकाचं पालकत्व हे दोन्ही एकाच वेळेला जन्मतं. म्हणजे त्याला नवीन अनुभव, जसे मुलाला नवीन अनुभव येतात जगाचे, तसे या पालकाला सुद्धा, म्हणजे आई वडील जे असतील, आई आणि वडील दोघंही असतात अर्थातच पालक म्हणून, त्यामुळे दोघांनाही जे अनुभव येत असतात ते पालक म्हणून खूप वेगळे असतात. आत्तापर्यंतचं जे आयुष्य असतं ते खूप वेगळं असतं आणि नंतरचं आयुष्य जे असतं ते खूप वेगळं असतं. एक खूप जबाबदारी आलेली असते पालकांवरती, त्या मुलाची जबाबदारी. म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त स्वतःची जबाबदारी घेत असतो आणि याच्यानंतर आता आपल्याला आपली स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे, त्याच्याबरोबर आपल्या मुलाची जबाबदारी घ्यायची आहे आणि सगळं पुढचं आयुष्य एक विशिष्ट पद्धतीने आकाराला आणायचं आहे. अशा प्रकारची ती सिच्युएशन त्यावेळेला असते. तेव्हा जेव्हा पालक म्हणून ग्रोथ व्हायला लागते प्रत्येक पालकाची, त्यावेळेला ती ग्रोथ पण खूप महत्त्वाची असते. मुलांच्या बरोबरच मुलाची ग्रोथ पण होते, डेव्हलपमेंट पण होते, पालकाची पण तेवढीच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असं दोन्ही होत आहे का, हे दोन्ही पण महत्त्वाचं असतं. तेव्हा जसजसं पालकत्व वाढत जातं
तसतसे पालक, एक मूल झालं की त्यांचं सगळं पालकत्वाचं एक अमुक प्रकारचं स्वरूप मनामध्ये तयार होतं आणि मुलांच्या काही गोष्टी समजायला लागतात. एक मला पालक माहिती आहे की जिचा मुलगी म्हणजे एक 32 वर्षाची मुलगी आहे, तर तिचा पहिला मुलगा खूप चांगला जन्माला, चांगलं सगळं वाढलं. दुसराही मुलगा जन्मताना चांगला होता आणि नंतर हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की अरे, माझ्या पहिल्या मुलाचे जे माइलस्टोन्स होते ते माइलस्टोन्स वेगळे होते आणि आत्ता जे माझ्या दुसऱ्या मुलाचे माइलस्टोन्स आहेत हे थोडे मला वेगळे वाटत आहेत. मला काहीतरी असं वाटतं की थोडं मागं पडतं आहे या मुलाचं, काहीतरी चांगलं आय कॉन्टॅक्ट देत नाही आहे, व्यवस्थित लक्ष देत नाही आहे, तर ऐकून घेतो आहे पण त्याच्या लक्षात येत नाही आहे, असं काही काही सिम्पटम्स तिला जाणवायला लागली. मग ताबडतोब ती सजग झाली. हे सजग होणं जे असतं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते त्या त्या काळामध्ये, त्या त्या वयामध्ये व्हावं लागतं. आता कसं होतं की जसजसं पालकत्व स्वीकारलं जातं तसतसं त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या भावना यायला लागतात. ह्या भावना पण खूप वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागतात. त्यामध्ये एक उदाहरण सांगते. एका आईचं उदाहरण आहे. छोटं मूल, तिचं 7 वर्षाचं मूल होतं. आता अलीकडे स्विमिंग टँक्स असतात की नाही, तर त्या स्विमिंग टँकमध्ये ती आई स्विमिंग टँकच्या इथे त्या मुलाला घेऊन गेली आणि त्या मुलाला ती सारखा आग्रह करत होती की बघ, ही सगळी मुलं कशी छान स्विमिंग करतायत, तू पण स्विमिंग करायला पाहिजे, चल उतर बघू. ती खूप परत परत त्याला रिक्वेस्ट करत होते, चल ना बाळा, उतर ना, चल ना, बघ कशी छान सगळी मुलं कशी छान पोहत आहेत, तुला पण येईल, तू पण असंच ब्रेव बॉय होशील वगैरे वगैरे, असं छान इन्स्पायरिंग बोलत होती. पण त्या मुलाला स्वतःला भीती वाटत होती ना. त्या भीतीचं काय करायचं, ती भीती त्या आईला कळत नव्हती. मग जितकी ती आई त्याला त्या टँकमध्ये ढकलायचा प्रयत्न करायची तितका तो जास्त प्रतिकार करायचा, बंडखोरी करायचा. मग एका क्षणाला असं झालं की त्या मुलानी त्या आईचा हात सोडला आणि तो पळत 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 त्या स्विमिंग टँकच्या पुढे गेला, पळायला लागला. आईने काय करावं म्हणजे आपल्याला कल्पना नाही करता येणार अशा प्रकारची रिॲक्शन त्या आईची होती. त्या आईनी पायातली चप्पल काढली आणि अशी फेकून त्या मुलाला मारली. इमोशन्स कशा हँडल करायच्या, ते मूल शिकणार का इमोशन्स हँडल करायला? आईने जर असं केलं, अशा पद्धतीने जर इमोशन्स हँडल केल्या, म्हणजे तिला खूप राग आला होता त्या मुलाचा. मुलाला काय होतं, भीती होती आणि तिला काय होतं, राग, प्रचंड राग आला होता. कारण सगळी मुलं इथे पोहतायत, सगळे बघतायत. आता जसा मुद्दा आला तसा की सगळे बघतायत आणि माझं मूल माझं ऐकत नाही आहे, टँकमध्ये उतरत नाही आहे, स्विमिंग शिकत नाही आहे. आणि हा राग इतका अनावर झाला की पायातली चप्पल काढून फेकून त्याला मारावीशी वाटली. हे जे पालकत्व शिकणं असतं ना, हे हळूहळू अनुभवातनं येत असतं, वेगवेगळ्या पद्धतीने येत असतं. आपल्या मुलाला नेमकं काय हवं आहे हे जर आईला कळलं, तर आईला म्हणा किंवा वडिलांना म्हणा, दोघांनाही खरं तर कळायला हवं. दोघांचीही तितकीच सारखी जबाबदारी असते. पण ते जर कळलं तर गोष्टी खूप बदलतील. आता कितीतरी लोक आमच्यासारख्या काउन्सिलर्सकडे येतात आणि मुलांना घेऊन येतात बरं का. तक्रारी असतात मुलांच्याबद्दलच्या की ऐकत नाही वगैरे वगैरे. मग त्यांना जर आपण काही प्रश्न विचारायला लागले ना त्यांच्या घरातल्या वातावरणाबद्दल विशेषतः, तर ते सांगतात की नाही हो, आमच्या घरातलं वातावरण इतकं छान आहे ना, इतकं छान, आम्ही इतकं मुलांना समजून घेतो, आजी आजोबा पण असतात, आईवडील पण असतात, आम्ही सगळे आमच्या मुलावर इतकं प्रेम करतो, इतके लाड करतो, इतकं समजून घेतो. मग तुम्ही जर सगळं समजून घेताय तर मग प्रश्न कुठे, प्रॉब्लेम कुठे आहे? मग तुम्हाला का काउन्सिलरकडे जावं असं वाटलं? घरातलं वातावरण नेमकं कसं आहे आपल्याला जज करता आलं पाहिजे. ते जर जज करता आलं तर हे प्रॉब्लेम्स इतके जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत हे वाढणारच नाहीत. आणि मग जे मगाच्यापासून चाललं होतं की काउन्सिलर्सची गरज कमी व्हायला पाहिजे पुढे जाऊन, आत्ता ती खूप वाढते हे तर खरंच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता खूप मोठी गरज आहे, पुढे सुद्धा राहणार आहेच. AI कितीही येऊ दे तरीही काउन्सिलर्स, मानसोपचार तज्ज्ञांची 100% गरज कधीच कमी होणार नाही, कारण माणूस असणार आहे. त्यामुळे
जे आपल्या घरात वातावरण असतं ते वातावरण आपण मुलांना देत असतो. आपण काय वागतो, आपण काय जगतो, आपण कसे बोलतो, मुलांशी कसे बोलतो, आपल्या घरातल्या लोकांशी कसे बोलतो, येणाऱ्या लोकांशी कसे बोलतो, आपण किती खरं बोलतो, आपण किती खोटं बोलतो, सगळं मुलं बघत असतात. आणि म्हणून ते वातावरण घरातलं चांगलं ठेवलं गेलं पाहिजे असं आहे. आत्ता मी जे म्हणत होते की मुलांना काय हवं आहे हे आपल्याला जर कळलं, पेरेंट्सना जर कळलं तर खूप सोपे होतील प्रश्न. एका मुलाचं उदाहरण सांगते. एका शाळेतला मुलगा आहे. तो मुलगा शाळेत डबा घेऊन यायचा आणि स्वतःचा डबा कधीच खायचा नाही, दुसऱ्या मुलाचा डबा खायचा. आणि तो सुद्धा कसा, त्याचा एक मित्र होता, त्याची आई बनवून द्यायची त्याला डबा आणि तो मुलगा त्या मुलाचा डबा खायचा. सुट्टीच्या आधी बाहेर पडायचा, चोरून त्याचा डबा खायचा आणि ह्याचा स्वतःचा डबा छानच असायचा बरं का, पण नाही खायचा. मग घरी गेल्यानंतर मग शाळेमध्ये तर रागवायचेच ना, सगळ्यांनाच रागवायचे. अर्थात कोण चोरी करतं कळत नव्हतं. आणि हा तर श्रीमंता घरचा मुलगा, हा चोरी करेल असं कसं वाटेल कोणाला, नाहीच वाटणार. म्हणून असं प्रत्यक्ष त्याच्यावर कोणीच आरोप नाही केला. घरी गेल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा असं झालं की त्याच्या पुस्तकामध्ये, त्याच्या दप्तरामध्ये काहीतरी एक छोटं रबर, एक कुठली तरी पेन्सिल, काहीतरी वस्तू अशा सापडायला लागल्या. मग आईला कळेना, वडिलांना कळेना, कुणालाच काही कळेना की हे का घडतंय. पण गंमत म्हणजे आई वडिलांना सांगत कोण होतं, तर त्या मुलाला सांभाळणारी बाई. तर ती जी त्याला सांभाळायला ठेवलेली बाई होती, ती त्याचं दप्तर काढायची, त्याचा डबा काढायची, तो डबा रोजच्या रोज सगळा डबा संपत नाही असं सांगायची. पण हा मुलगा इतका खोड्या करायचा, इतका खोड्या, काही ना काहीतरी असं करायचा की ज्या योगे आईवडिलांनी रागवावं, किमान एक तरी धक्का आपल्याला द्यावा असं त्या मुलाला वाटायचं. का वाटायचं? कारण त्याला त्याच्या आईवडिलांचा स्पर्श हवा होता. त्याला स्पर्शच मिळत नव्हता आईवडिलांचा. म्हणजे मुलांना काय हवं असतं हे जर आईवडिलांना कळलं, साधा स्पर्श हवाय म्हणून आपला मुलगा इतक्या सगळ्या गोष्टी करतोय, हे आईवडिलांना कधी कळणार जर त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं तर. तेव्हा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, अनेक घटना घडत असतात. आता आपण मोबाईलवर तर खूप बोलतोय. मोबाईलमुळे काय काय होतंय ते सगळं बघतोय. पण एक आपल्याला अजून गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्या मोबाईलवर ज्या गोष्टी बघितल्या जातात त्याचा परिणाम म्हणून अलीकडे मुलांचं वय, जसं हार्मोनल चेंजेस म्हणाले डॉक्टर, तसं की हार्मोनल चेंजेस असे होत आहेत की अगदी लहान वयामध्ये प्युबर्टी एज यायला लागलेलं आहे. तेव्हा हे प्युबर्टी एज इतकं जर अलीकडे आलं तर एकूण समाजाचं पुढे काय होईल? कारण मुलांची एकमेकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप बदलतो. एका शाळेतलं उदाहरण सांगते आणि नंतर एकच मुद्दा सांगून थांबते. एका शाळेतलं उदाहरण आहे, अगदी 1ली ते 4थी म्हणजे प्रायमरी शाळा असते ना, एका अगदी नावाजलेल्या शाळेतलं उदाहरण आहे. त्या शाळेतले टीचर माझ्याकडे आले होते आणि आमच्याकडे खूप प्रॉब्लेम आहे, काय करायचं कळत नाही आहे, सांगा असं म्हणून. तर त्या शाळेमधल्या एका वर्गातली 2 मुलं नेहमी सुट्टीमध्ये ती येताना अशी काहीतरी मोठं रुमालासारखं, म्हणजे ते मोठे स्कार्फ असतात ना, असं काहीतरी घेऊन यायची शाळेमध्ये. आणि येऊन बाकीची मुलं सुट्टीला गेली की ही 2, एक मुलगा एक मुलगी, असे पाठीमागे जायचे क्लासमध्ये आणि त्या क्लासमध्ये त्या बेंचच्या पाठीमागे जाऊन लपून बसून काहीतरी एकमेकांच्यामध्ये चाळे करायचे. आता त्यांचे चाळे, ही मुलं छोटी होती, त्यांचे चाळे काय जे काही असतील ते, पण ते या टीचरना खूप लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे असे वाटले, चांगले नाही वाटले, अश्लीलतेच्या जवळ जाणारे वाटले. आणि इतक्या लहान वयामध्ये ही मुलं का बरं अशी वागतात? आणि अशा गोष्टी अजून लक्षात यायला लागल्या. मग पालकांची मीटिंग घेतली, मग पालकांशी बोलणं झालं. जेव्हा हे बोलणं झालं तेव्हा असं लक्षात आलं की मुलं मोबाईलमध्ये जास्त करून आपोआप येणारे जे व्हिडिओज असतात, ज्याच्यावरती काय ते चाइल्ड लॉक नसतं केलेलं, तर त्या प्रकारचे आई वडील असे ठेवून पण जातात बरं का, कुठे मोबाईल ठेवून इकडे तिकडे गेले, मुलं बघतात, तर पोर्न साईट्स बऱ्याच येत असतात आणि त्या मुलं बघत असतात. त्याच्यावर सहज बॅन नाही करता येत, AI मुळे कुठेही यायलाच लागलं ते.
तर आईवडिलांनी मोबाईल काय बघतो आपलं मूल त्याच्यावरती बोलायला हवं मुलांशी. तू काय बघितलं रे आज, काय काय आवडलं तुला त्याच्यातलं, काय नाही आवडलं, कशामुळे. मुलं लहान वयाची जी मुलं असतात ना ती इनोसंट असतात, ती काहीतरी बोलून जातात एखादं वाक्य. जसजशी वयात यायला लागतात मुलं तशी मग ती लपवायला लागतात. पण जितकं आपण लहान वयामध्ये या मुलांच्या बरोबर बोलायला सुरुवात करू, तू मोबाईल बघतोस म्हणजे वाईट करतोस असं मला म्हणायचं नाही, असं जर पालकांनी म्हटलं तर ती गोष्ट मुलांना आवडते. कारण मुलांना असं वाटतं की आपल्याला बॅन नाही आहे मोबाईल. मग मुलं सांगायला लागतात त्यामधलं मला काय आवडलं काय नाही आवडलं. आणि त्याच्यावरून मग संवाद जो सारखं आपण म्हणतोय संवाद नाही अनेक पद्धतीने संवाद करता येतो, अनेक प्रकारचा संवाद करता येतो. हा संवाद हा अर्थातच मी हे टोकाचं उदाहरण दिलं, पण रोजच्या रोज आपण छोट्या छोट्या गोष्टींवर बोलत गेलो. अगदी जेवायच्या वेळेला तर मोबाईल बॅनच एका बॅगमध्ये लांब ठेवून टाकायचा. हे केलं तर अगदी साधी गोष्ट आहे. जेवताना आपण चांगलं एकमेकांच्या बरोबर हसत खेळत बोलू शकतो. त्यामुळे हे सगळं सहज करता येऊ शकतं. खूप गोष्टी असतात. पालकत्व हे खूप मोठं आहे. सगळ्यांनीच खूप छान मुद्दे सांगितलेले आहेत. सकाळपासून आपण ऐकतो आहोत, त्याच्यावर खूप बोलावं. पालकत्वावर तर किती खूप पुस्तकं आहेत आत्तापर्यंत, आपण खूप वाचलेलं पण आहे. त्यातले एक भर म्हणून माझं एक पुस्तक आहे, तर त्यातल्या फक्त 4 ओळी मी वाचून दाखवते पालकत्वाबद्दलच्या. पालकत्व असतं कसं, ना फक्त सांगायचं, ना फक्त ऐकायचं, ना उपदेशाचं. आपल्याला उपदेश करायला फार आवडत असं. लहान मुलांना उपदेश करणं हे आपल्या अगदी जबाबदारी आहे असं आपल्याला वाटत असतं. ना उपदेशाचं, ना तुलनेचं, ना टाळायचं, ना उरकायचं. पटपट आता जे आपण ऐकतोय सारखं उरकतोय आपण पालकत्व. हे अनेक गोष्टी आपण करत जातो, भराभरा करत जातो. खरं तर आपण एखादं रोप कुंडीमध्ये लावतो, बी रुजवतो, ते हळूहळू मोठं होत जातं. आपण असं म्हणतो का की आज बी रुजवलं की उद्या त्याला फूल आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे. नाही ना म्हणत, कारण निसर्गाचे नियम आपल्याला माहिती असतात. पण आपण मुलांना मात्र असे त्यांचे हातपाय ओढून मोठे केल्यासारखे करायला लागतो. आपण त्यांना कधी एकदा माझं मूल मोठं होतंय, कधी एकदा सगळ्या गोष्टी शिकतंय, कधी एकदा त्याला एवढं मॅच्युअर झालेलं आम्ही बघतोय. नाही होणार ते तसं. त्याला त्याची वेळ दिली पाहिजे, त्याचा वाढण्याचा वेळ दिला पाहिजे. जसं आपण त्या रोपाला वाढायला वेळ देतो तसं आपण आपल्या मुलाला वाढायला त्याची ती ग्रोथ व्हायला वेळ दिला पाहिजे. हा वेळच आपण आज मुलांना देत नाहीये. म्हणून आपण भरा मुलांनी वाढावं, हे शिकावं ते शिकावं असं करत जातो. आणि मग मुलाला कळत नाही की मी नेमकं काय करावं. आणि मग त्याच्यामध्ये मुलगा कन्फ्यूज होतो. सगळं धीड एक ना धड भाराभर चिंध्या असं पण बऱ्याचदा होतं. काही मुलं त्यातूनही काहीतरी त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करत जातात, नाही असं नाही. पण हे जे घडतंय हे कशामुळे घडतं आहे तर पेरेंट म्हणून जर आपण आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादत गेलो, माझ्या मुलांनी असं केलं पाहिजे, तसं केलं, इतकं मोठं झालं पाहिजे, आपली स्वप्न त्यांच्यावर लादत गेलो तर ती मुलांची स्वप्न असणार नाहीत, ती आपली स्वप्न असणार आहेत. मग मूल त्यांची स्वप्न पूर्ण कधी करणार. त्यामुळे ते ना उरकायचं, ते तर असतं अनुभवायचं आनंदानं. धन्यवाद मॅडम. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सीचे सौ घडारू ताय तप्पल. ही एक प्रोसेस आहे. मॅडमांनी सांगितलं की पालकत्व आणि बालकत्व एकाच वेळेला समांतर चालणाऱ्या क्रिया आहेत. पण पालकांनी जागृतपणे जर मागे बघितलं की आपल्या पालकांनी आपल्याला कसं वागवलं आहे, त्याच्यातले काही चांगले गुण घेतले तर निश्चितपणे असा आयता मिळू शकेल. त्यानंतर सकाळी एक मुद्दा आला होता, त्याच्यावर बोलावंसं वाटतं. क्या कहेंगे लोग सबसे बड़ा रोग. इसे रोग मत समजू. कारण सोसायटीमध्ये राहताना सामाजिक मूल्यांचं आपल्याला पालन करावंच लागतं. अन्यथा भीती, लज्जा आणि अपराध भावना, फिअर शेम गिल्ट थिअरी याचा काहीच उपयोग राहणार नाही. धन्यवाद आपलेही. आणि संजयजींनी मला या ठिकाणी संधी दिली आपल्यासमोर माझे 2 शब्द मांडण्याची, त्यांचे धन्यवाद. या परिसंवादाचा आभारासाठी मी उभा आहे. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, अर्धा डझनपेक्षा जास्त मुलं घरात असायची आणि कोणाला संस्कार करायचीच गरज पडायची नाही.
परंतु आता एकच मूल आहे सगळ्यांना आणि एकटं कोंबडं सदा लंगडं, त्यामुळे त्याच्याकडे सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या मुलाकडे असतं. तू हे करतो, हे करू नको, ते करू नको, हे कर ते कर. परंतु आता या सगळ्या बाबतीत आपण सगळे आज पालकाच्या भूमिकेत आहोत.